तर ही दृश्य आपण पाहतो आहोत। रमेश बैस यांना आज निरोप समारंभ आयोजित करण्यात आलेला आहे। राज्य सरकारच्या वतीने त्यांना निरोप दिला जातोय। 31 तारखेला सीपी राधाकृष्णन हे राज्याचे नवे राज्यपाल पदभार स्वीकारतील। तत्पूर्वी राज्यपाल रमेश बैस यांचा हा निरोप समारंभ या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर हे देखील पाहायला मिळतात। आणि पोलिसांकडून सध्या राज्यपाल रमेश बैस यांना गार्ड ऑफ ऑनर दिला जातोय आणि रमेश बैस यांना आज निरोप दिला जाणार आहे। त्यांच्या जागी नवनिर्वाचित राज्यपाल सीपी राधाकृष्णन हे 31 जुलै रोजी आपला पदभार स्वीकारणार आहेत। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून नुकतेच राज्यपाल बदलण्यात आलेले आहेत आणि महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांच्या जागी आता सीपी राधाकृष्णन हे राज्यपाल पदाची धुरा सांभाळतील आणि आज रमेश बैस यांच्या निरोप समारंभाचं आयोजन करण्यात आलं आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी विनायक डावरुंग आपल्यासोबत आहेत। विनायक, राज्यपाल रमेश बैस यांचा निरोप समारंभ। सागर बरोबर आहे। आपण जर पाहतो 1-1.5 वर्षापूर्वी राज्यपाल रमेश बैस यांनी महाराष्ट्र राज्याच्या राज्यपाल पदाची धुरा जी आहे ती सांभाळली होती आणि त्यानंतर आता त्यांचा पदभार जे आहे ते मुक्त त्यांना करण्यात आलेला आहे आणि सीपी राधाकृष्णन हे नवे राज्यपाल जे आहे ते महाराष्ट्र राज्याचे असणार आहेत। आज आपण जर पाहिलं तर राजभवनामध्ये त्यांचा निरोप समारंभाचा कार्यक्रम जो आहे तो या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि कुठेतरी सन्मानाने निरोप जो आहे तो राज्यपाल रमेश बैस यांना दिला जातो। नक्कीच विनायक, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी। तर काही वेळापूर्वीची ही दृश्य आपण पाहतो आहोत। राजभवनामध्ये राज्यपाल रमेश बैस यांच्या निरोप समारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता। या ठिकाणी मुख्यमंत्री, त्याचबरोबर दोन्ही उपमुख्यमंत्री आणि प्रशासनातील बडे अधिकारी देखील उपस्थित होते।